He that goeth forth and weepeth, bearing precious seed, shall doubtless come again with rejoicing, bringing his sheaves with him. They that sow in tears shall reap in joy. They that sow in tears shall reap in joy. They that sow in tears shall reap in joy. The Lord hath done great things for us, whereof we are glad. Praise the Lord. हालेलुया. Today, आज I'm going to speak on the blessings of the first fruit offering. प्रथम फळाचं जे अर्पण आहे त्याच्यावर येणाऱ्या आशीर्वादांविषयी मी बोलणार आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Genesis chapter 4, verses 2 to 5. उत्पत्तीचा 4था अध्याय 2 ते 5 वचन आपण सगळ्यांनी काढा. Genesis chapter 4, verses 2 to 5. उत्पत्तीचा 4था अध्याय 2 ते 5. It will be a short message, हा छोटा संदेश असेल, but I know it's going to be very effective for our lives. पण मला माहिती आहे आपल्या जीवनासाठी फार प्रभावशाली असेल. And she again bare his brother Abel, and Abel was a keeper of sheep, but Cain was a tiller of the ground. And in process of time it came to pass that Cain brought of the fruit of the ground an offering unto the Lord, and Abel he also brought of the firstlings of his flock and of the fat thereof. And the Lord had respect unto Abel and to his offering, but unto Cain and his offering he had not respect. And Cain was very wroth, and his countenance fell. उत्पत्ती 4था अध्याय 2 ते 5. आणि पुन्हा गरोदर राहून तिला त्याचा भाऊ हाबेल झाला, आणि हाबेल मेंढपाळ होता, पण काईन शेतकरी झाला. आणि काही दिवसांनी असे झाले की कायनाने यहोवाला जमिनीच्या फळातले अर्पण आणले, आणि हाबेल यानेही आपल्या कळपातल्या प्रथम जन्मलेल्यातून आणि त्यातल्या पुष्टातून अर्पण आणले. आणि यहोवाने हाबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले, पण त्याने कायनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. तेव्हा कायनाला फार राग आला व त्याचे तोंड उतरले. Praise God. हालेलुया. This month we are celebrating the first fruit offering, या महिन्यामध्ये आपण प्रथम फळाचं अर्पण साजरं करणार आहोत. because the coming after 2 weeks we are going to celebrate our 13th anniversary of our glorious church. आणि प्रथम फळाचं अर्पण का साजरं करणार आहोत किंवा प्रथम फळाचं अर्पण आपण का घेणार आहोत? कारण की 2 आठवड्यांनंतर आपल्या चर्चचा 13वा वाढदिवस, म्हणजे आपल्या चर्चला बांधून 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. Built upon the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तावर बांधलेलं हे चर्च आहे. Jesus is the cornerstone of this church. येशू ख्रिस्त या माझ्या चर्चची कोनशिला आहे. The foundation which is already laid. आणि पाया जो अगोदरच घातलेला आहे. And there are those people who had shed blood. आणि असेही काही माणसं आहेत की ज्यांनी हे चर्च उभारताना रक्त सांडलेलं आहे, Who sweated out. की ज्यांनी घामही गाळलाय, Who helped us to build this church. आणि ज्यांनी आम्हाला हे चर्च बांधायला मदत केलेली आहे. Paul says पॉल म्हणतो in Ephesians 2:20. इफिस 2रा अध्याय 20वे वचन, And are built upon the foundation of the apostles and prophets, Jesus himself being the chief cornerstone. इफिस करास पत्र 2रा अध्याय त्यातलं 20वे वचन पॉल म्हणतो, प्रेषित व भविष्यवादी यांचा जो पाया त्यावर तुम्ही रचलेले आहात,
ख्रिस्त येशू स्वतः कोपऱ्याचा मुख्य धोंडा आहे. A church is established by apostles and prophets. चर्च जे असतं ते प्रेषित आणि संदेष्टांद्वारे स्थायी केलं जातं. So we give glory to God आम्ही देवाला गौरव देतो that God has chosen my wife and I to start this Vineyard Workers Church. की परमेश्वराने मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही निवडलं विनयार्ड वर्कर्स चर्च सुरू करायला. And I thank all of you who have been partners for this flourishing ministry. परमेश्वराचे मी मनापासून तुम्हा सगळ्यांसाठी आभार मानतो की जे आमचे भागीदार झाले आणि ही सेवा समृद्ध करण्यामागे तुम्ही भागीदारी घेतली. Amen. अशा सगळ्यांचे पण मनस्वी आभार. You have been a great support, तुम्ही आमच्यासाठी फार मोठा आधार ठरलाय, great strength. मोठी शक्ती ठरलाय. Amen. आमेन. In this venture with God, in this adventure with God. परमेश्वराबरोबर हा जो साहसपूर्ण प्रवास आम्ही दोघांनी सुरू केला त्यामध्ये तुम्ही सगळेजण आमच्यासाठी मदत ठरलाय, शक्ती ठरलाय. Amen. आमेन. And God will surely bless you all. तर परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करणार. Because God's kingdom is being established on this earth. कारण परमेश्वराचं राज्य या पृथ्वीवरती स्थिर स्थावर होत आहे. And I told you, मी तुम्हाला सांगितलं the Lord had guided me in this, that if people start giving their special offering every church anniversary day, I am going to bless them in a special way. मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वर माझ्याशी बोलला आणि परमेश्वर मला म्हणाला चर्चच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जर लोकांनी प्रथम फळाचं दान पेरलं तर विशेष आशीर्वाद मी तेव्हा लोकांवर पाठवीन असं देवानी मार्गदर्शन So केलेलं. I am preparing your heart. आणि देवानी मला हे मार्गदर्शन केलेलं असल्यामुळे तुमच्या हृदयाची पूर्वतयारी मी करत आहे. You know, year after year, people have been testifying how God blessed them when they were faithful. आणि दरवर्षी लोक या ठिकाणी येऊन साक्ष सांगत आहेत की ते जेव्हा विश्वासू राहू लागले तेव्हा देवाने कशा रीतीने त्यांना आशीर्वादित केलं. Amen. आमेन. The first point, पहिला मुद्दा, the dissimilarities of the offerings. अर्पणामध्ये जो फरक पडला, जो सारखेपणा अर्पणामध्ये नव्हता तो. The dissimilarities of the offerings. अर्पण जे काही दिलं, दोघा भावांनी अर्पण दिलं, त्या अर्पणामध्ये फरक पडला, सारखेपणा दिसला नाही. Firstly, we see पहिला आपण पाहतो Abel and Cain brought an offering unto God. हाबेल आणि काईन दोघांनी परमेश्वराकडे अर्पण आणलं. That time there was no temple, त्याला मंदिर नव्हतं, but पण they had learned from their parents त्यांनी आपल्या आई वडिलांकडून शिकून घेतलं होतं that we need to bring offering to God. की आपण परमेश्वराला अर्पण चढवलं पाहिजे. And now this offering आणि हे अर्पण that both of the brothers brought before God, जे दोघा भावांनी देवासमोर आणलं it was not a burnt offering, it was a peace offering. ते काही जळलेलं होमार्पण नव्हतं, ते शांतीचं अर्पण होतं. Burnt offering always comes later on in life. जळलेलं होमार्पण ज्याला म्हणतात ते आयुष्यामध्ये नेहमी नंतर येतं. Amen. आमेन. When you commit yourself to God. होमार्पण म्हणजे जळून भस्म झालेलं अर्पण हे कधी येतं? जेव्हा तुम्ही संपूर्णपणे आपलं जीवन देवाला समर्पित केलेलं असतं, देवा शरण तुम्ही पूर्ण आलेले असता, त्याच्यानंतर होमार्पण. Now how do I know this is a peace offering? मला कसं कळतं? तुम्ही विचाराल की पास्टर तुम्हाला कसं माहिती हे शांतीचं अर्पण आहे? Because fat is mentioned here. कारण की इथे चरबीचा उल्लेख आहे. Wherever fat is mentioned, it is always a peace offering. जिथे कुठे चरबीचा उल्लेख केला जातो, ज्याला मेद असंही म्हणतात, ते शांतीचं अर्पण मानलं जातं. In Genesis 4:4, you see it. उत्पत्ती 4:4 तुम्ही पहा. And Abel brought of the firstling of his flock and of the fat thereof. आणि हाबेलानेही आपल्या कळपातल्या प्रथम जन्मलेल्यातल्या आणि त्यातल्या पुष्टातून, तर हे पुष्ट जे आहे त्याचाच अर्थ चरबी अर्पण आणले. Now I told you long back, मी तुम्हाला फार पूर्वी सांगितलं there are 5 offerings in the Old Testament. जुन्या करारामध्ये 5 अर्पणांचा उल्लेख आहे. I won't go into all the details of each offering, त्या सगळ्या 5 अर्पणांच्या डिटेल मध्ये, तपशिलामध्ये मी जाणार नाही. but one of the offerings is peace offering. पण त्या 5 अर्पणांपैकी जुन्या करारातल्या एक अर्पण आहे शांतार्पण किंवा शांतीचं अर्पण. And so Abel brought a peace offering to God. हाबेलाने देवाला शांतीचं अर्पण आणलं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when it is a peace offering, जेव्हा केव्हा शांतीचं अर्पण द्यायचं असतं, it always includes a thanksgiving. त्याला त्या शांतीच्या अर्पणामध्ये ही जी थँक्सगिव्हिंग किंवा आभार प्रदर्शन आहे ते नेहमी असायला हवं. It also includes a vow offering. आणि त्याच्यामध्ये करार किंवा नवसाचं अर्पण पण असायला हवं. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? शांतीच्या अर्पणामध्ये आभार प्रदर्शन,
आणि देवाशी करार किंवा नवस या गोष्टी हव्या असतात. Now, आता you come with the peace offering as a thanksgiving of what God had done for you and what God is going to do for you. तुम्ही शांतीचं अर्पण घेऊन येता, त्यामध्ये आभार प्रदर्शनाची जोड लावता का की परमेश्वराने तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे आणि परमेश्वर तुमच्यासाठी पुढे जाऊन जे काही करणार आहे त्यासाठी तुम्ही आभार प्रदर्शनाची जोड शांतीच्या अर्पणाला लावून शांतीचं अर्पण घेऊन येता. Praise the Lord. Hallelujah. So a peace offering, शांतीचे अर्पण it consists of a thanksgiving, लिहून घ्या. शांतीच्या अर्पणामध्ये काय असते तर शांतीच्या अर्पणात आभार प्रदर्शन असतं. it includes a vow. शांतीच्या अर्पणात नवस किंवा करार असतो. Are you understanding? कळतं मी काय म्हणतो? Third is, 3 it's a free will offering. शांतीचं अर्पण स्वेच्छेने केलेलं अर्पण असतं, कुणीही बळजबरी केलेली नाहीये. This is called a peace offering. याला शांतीचं अर्पण म्हणतात. एखाद्या अर्पणात या 3 गोष्टी दिसल्या तर म्हणायचंय शांतीचं अर्पण आहे. And whenever you offer a peace offering, आणि जेव्हा केव्हा तुम्ही परमेश्वराला शांतीचं अर्पण चढवता it is always connected with an expectation of benefit from God. त्यावेळेला शांतीच्या अर्पणाचा संबंध नेहमी परमेश्वराकडनं मला काय अपेक्षित आहे, परमेश्वराकडनं मला काय लाभ अपेक्षित आहे याच्याशी त्याचा संबंध असतो. See, I'm disclosing it because the truth will set you free मी and the तुम्हाला- truth will make you aware of how to receive the benefits from God. मी हे तुम्हाला उघड करून सांगणार आहे, मी तुम्हाला याची फोड करून सांगणार आहे का, कारण की सत्य कळलं तर सत्य लोकांना मोकळं करतं आणि सत्य समजल्यानंतर मग तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं देवाला अर्पण द्या And you will know what to expect from God. आणि तुम्हाला समजेल सुद्धा की हे अर्पण मी देवाला दिल्यानंतर मी देवाकडनं काय अपेक्षा ठेवू, मी काय लाभ मला मिळेल याची अपेक्षा ठेवू, That on what basis are we coming to God? की कुठल्या आधारावर आपण देवाकडे येत आहोत का, मागत आहोत का, देत आहोत. If you read in Leviticus 7, 11 and 12th verse, लेवीय 7वा अध्याय 11वा आणि 12वा वचन जर आपण वाचलं there the Bible speaks about the peace offering which has thanksgiving in heart while giving. त्या ठिकाणी शांतीच्या अर्पणाविषयी लिहिलेलं आहे की जिथे शांतीचं अर्पण चढवताना अंतःकरणामध्ये आभार प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. लेवीय 7वा अध्याय 11 आणि 12. Now why did they bring this offering? आता त्यांनी हे अर्पण का आणलं? They brought this offering with a sense saying, त्यांनी हे अर्पण असं म्हणून आणलं जणू Lord, की प्रभू we thank you for everything. उपकार स्तुती हा शब्द तिथे लिहिलाय की प्रभू आम्ही सर्व गोष्टींसाठी तुझी उपकार स्तुती करतो, We thank you आम्ही तुझे आभार मानतो. for all the benefits you have given us. जे सगळे लाभ, जे सगळे फायदे तू आम्हाला दिलेले आहेत त्या सगळ्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Though our father and mother had sinned, आणि जरी आमच्या आई वडिलांनी पाप केलं होतं yet तरी you have accepted us. तू आमचा स्वीकार केला So we are thanking you. आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानत आहोत परमेश्वरा. We are getting our daily bread. आम्हाला आमची रोजची भाकर मिळत आहे, We are having peace. आम्हाला शांती मिळत आहे. So this was a peace offering, not a burnt offering. तर हे शांतीचं अर्पण किंवा शांत्यार्पण हे काही होमार्पण झालेलं नाही, जळायचं अर्पण झालं नाही. This also is not a sin offering. तर हे पापार्पण सुद्धा नाहीये. Are you understanding? कळतं ना मी काय म्हणतो? When on 13th we are going to offer unto God, 13व्या वाढदिवसाच्या yes. निमित्तानं जेव्हा आपण 22, 23 आणि 24 या 3 तारखा धरल्या, शनिवार, रविवार, सोमवार, आणि तेव्हा जेव्हा आपण आपलं अर्पण देवाला आणणार आहोत it will not be a sin offering. ते तुम्ही पापार्पण देत नाहीये, It's not a burnt offering. ते तुम्ही होमार्पणाचा यज्ञ देत नाहीये, It will be a peace offering. तुम्ही शांतीचं अर्पण देताय. Peace offering. शांतीचं अर्पण. It includes thanksgiving, त्या शांतीच्या अर्पणामध्ये तुमची उपकार स्तुती असणार आहे, a vow तुमचा नवस आणि करार असणार आहे that Lord, की प्रभू if you give me these things, तू मला या गोष्टी दिल्या, I will be whatever you tell the Lord, I will do this, I will do that. मी तुम्हाला हेच सांगत आहे ना, मी जेव्हा सूचना देते तेव्हा मी तुम्हाला हेच फोड करून सांगत असते की तुम्ही आत्तापासून प्लॅनिंग करा, देवाला विचारा की मला काय हवंय आणि ते तुम्ही देवाला मागा. Third is, 3 it's a free will offering. ते स्वेच्छेने दिलेलं अर्पण आहे. Nobody can force you. कोणी तुम्हाला बळजबरी करू शकत नाही की दे ना नाही. You want to give 1 rupee, you give 1 rupee. You want to give 1 lakh rupees, you give 1 lakh. But it will not be forced upon you. ते स्वेच्छेनं दिलेलं अर्पण असणार आहे. तुला 1 रुपया द्यायचा 1 रुपया दे, तुला लाख रुपये द्यायचे 1,00,000 रुपये दे, तुला कोणी बळजबरी करणार नाही की तू दे. So it will be a peace offering. तर हे शांतीचं अर्पण. Peace offering means a thanksgiving offering. शांतार्पण म्हणजे
उपकार स्तुतीचं अर्पण, आभार प्रदर्शनाचं अर्पण. Wherever fat is mentioned, it is always a peace offering. जिथे कुठे मेद, चरबी किंवा पुष्ट हा शब्द वापरलेला आहे अर्पणांमागे, म्हणजे ते शांतीचं अर्पण Now आहे. God had blessed both Abel and Cain with everything. परमेश्वराने हबेल आणि काईन या दोघांनाही सर्व पद्धतीचे आशीर्वाद दिलेले होते. You know Abel, तुम्हाला माहितीये हबेल he was a shepherd, तो मेंढपाळ होता, a good shepherd. चांगला मेंढपाळ, And God had blessed him with plenty of flocks. आणि परमेश्वराने त्याला भरपूर मोठा कळप दिलेला होता. What about Cain? काईनाचं काय? Cain was a tiller of the ground. काईन जमीन नांगरणारा, शेती, And God blessed Cain with plenty of fruits. आणि काईन शेती करणारा. तर परमेश्वराने काईनाला भरपूर फळ, भरपूर उपज दिलेला होता. So both of them were very happy. तर दोन्ही भावंड फार आनंदी होती. God blessed both the sons. परमेश्वराने दोन्ही मुलांना आदामाच्या आशीर्वादित केलेलं होतं. So one day एके दिवशी they both brought an offering unto God, दोघांनी परमेश्वरासमोर अर्पण आणलं, a peace offering. शांतीचं अर्पण आणलं. But पण we saw आपण पाहतो that God is appreciating the offering of Abel and not appreciating the offering of Cain. आपण वाचतो की कायनाचं अर्पण काही देवाला मान्य होत नाही, आवडत नाही, पण हबेलाचं अर्पण मात्र देवाला आवडतं. Now the general idea is आता सर्वसाधारण आयडिया किंवा कल्पना लोकांमध्ये, बिलीवर लोकांमध्ये अशी असते की that Cain offered something that lacked blood. कायनानं असं काहीतरी अर्पण केलं की ज्यामध्ये रक्त आहे. He offered त्याने from the ground. जमिनीतनं दिलं, He offered the sheaves. त्यानं पेंड्या दिल्या, He offered the fruits. त्यानं फळ दिलं. While Abel offered a lamb. हबेलाने काय दिलं? तर एक धष्टपुष्ट कोकरू दिलं. And so people say, लोक म्हणतात just because there was no blood in the offering of Cain, God rejected him. कायनाच्या अर्पणामध्ये रक्त नव्हतं म्हणून देवाने त्याचं अर्पण नाकारलं असं माणसं म्हणतात. That is true. हे खरं आहे, But that is not the whole truth. पण हे संपूर्ण सत्य नाहीये. God rejected Cain, we know, because he did not come the prescribed way, the way God destined it to be. देवाने कायनाला नाकारलं कारण की ज्या पद्धतीनं परमेश्वराने मांडून दिलेलं होतं त्या पद्धतीनं काईन अर्पण घेऊन आला नाही म्हणून देवाने त्याला नाकारलं. We know आपल्याला माहितीये God rejected Cain परमेश्वराने कायनाला नाकारले, and his offering परमेश्वराने कायनाला व त्याच्या अर्पणाला नाकारले because कारण Cain did not know कायनाला कळलं नाही that God had accepted his father and mother only based on the blood. की परमेश्वराने त्याच्या आई बापाचा म्हणजे आदाम हव्वेचा स्वीकार केवळ रक्तावर आधारित केलेला आहे हे कायनाला कळलं नाही. Amen. Amen. Even if he knew it, he was avoiding it as though he never sinned, neither his parents had sinned. आणि जरी कायनाला कळलेलं असेल किंवा कळलेलं होतं तरी त्याने ते टाळलं आणि असा वागला की जणू काही माझ्या आई बापानं किंवा आम्ही कोणी काही पाप केलेलंच नाही. Whenever you come to God, पण जेव्हा केव्हा तुम्ही देवाकडे येता the first and primary thing is पहिली महत्वाची प्राधान्याची नंबर 1 ची गोष्ट आहे we need to come with the blood. रक्त घेऊन आलं पाहिजे. Without the blood, God is never going to accept you. रक्ताशिवाय देव तुमचा स्वीकार करणार नाही. Because कारण those who don't come with the blood, जी माणसं परमेश्वराच्या मंदिरी किंवा परमेश्वराकडे रक्त घेऊन येत नाही they seem to say to God that we are not sinners. जणू काही ती माणसं देवाला मंदिरामध्ये असं म्हणत येत आहेत की आम्ही कुठे पापी आहोत, आम्ही काही पाप नाही केलेलं. See, that all we understand. ते सगळं आपल्याला कळतंय. Even today, आज सुद्धा without the blood of Jesus, we cannot come before God. आज सुद्धा आपल्याला कळतं ना की येशूच्या रक्ताशिवाय आपण परमेश्वरासमोर येऊ शकत नाही. Amen. Hallelujah. Because God himself covered Adam and Eve with the lamb skin. कारण परमेश्वराने स्वतः आदाम आणि हवेला एका कोकराच्या कातडीनं झाकलं Blood was just oozing down. आणि त्या कातडीतनं रक्त ओघळत होतं. And with the blood and with the skin, God embraced Adam and Eve. आणि त्या रक्तानं भिजलेल्या कातडी सकट देवाने आदाम हवेला मिठी मारली. Before that, Hallelujah. त्याच्या अगोदर he could embrace Adam and Eve. त्याच्या अगोदर परमेश्वर आदाम हवेला मिठी मारू शकत But होता. after sin, पण पापानंतर God drew a line. परमेश्वराने एक सीमारेषा केली Without the skin and without the blood, I can never embrace you. आणि परमेश्वर त्या दोघांना म्हटला की जोवर मला तुमच्यावर रक्त दिसत नाही तोवर आता मी तुम्हाला मिठी मारू शकत नाही. नॉट अलाउड. Even till today, आज सुद्धा the skin is the Lord Jesus Christ. ती त्वचा किंवा ती कातडी म्हणजे प्रभू येशू आहे. Why? का? Because skin gives you the identity of the person. कारण कातडी एखाद्या माणसाची ओळख माणसाला देते. माझी कातडी म्हणते की मी जयश्री आहे. The flesh does not give you the identity of myself. कातडीच्या आतलं मांस जयश्रीला ओळख देत नाही.
ही कातडी मांसावर चढली की रूप येतं आणि म्हणतात ही जयश्री आहे. If you remove my skin and remove her skin, जर तुम्ही आम्हा दोघांची कातडी काढली you will खेचून, not even know who is Peter, who is Jayashri. आमच्या दोघांची कातडी तुम्ही जर सोलून काढून टाकली आणि नुसतं मांस आमच्या दोघांवर असेल तर तुम्हाला कळणार पण नाही पास्टर पीटर कोण आहेत आणि जयश्री कोण आहे. Not even the bone can tell you. हाडं सुद्धा माणसाची सांगू शकत नाहीत की हा माणूस पास्टर पीटर आहे, हा माणूस जयश्री आहे का हा माणूस आणि कोणी आहे. I'm not talking about DNA reports and all that study. बाकी मी डीएनए रिपोर्ट आणि तो अभ्यास आणि मेडिकल वगैरे मी बोलत नाही. Skin gives the identity of the person. म्हणायचा प्रयत्न या विषयामध्ये माझा हाच आहे की कातडी माणसाला माणसाची ओळख देते. Today, आज without the blood of Jesus, येशूच्या रक्ताशिवाय, without the skin that is Jesus Christ, आज येशू ख्रिस्ताशिवाय, येशू नावाच्या कातडीशिवाय you have no life, you have no heaven, you cannot meet God. तुम्हाला जीवन नाही, तुम्हाला स्वर्ग नाही, तुम्ही देवाला भेटू शकत नाही. Because we wear the cloth of righteousness of Jesus कारण Christ. आपण येशू ख्रिस्त नावाचा नीतिमत्तेचा झगा घालून येतो. And Eve also knew it. आणि हवेलाही हे माहित होतं, Adam also knew it. आदामाला सुद्धा हे माहिती होतं. Because कारण after sin, पापानंतर, God could embrace them only through the skin and the blood. पाप केल्यानंतर परमेश्वर आदाम हवेला केवळ ती कातडी आणि ते ओघळलेलं रक्त हे बघूनच मिठी मारू शकत होता. Without that, God cannot have conversation with us. त्याच्याशिवाय परमेश्वर आपल्याशी संभाषण करू शकत नाही, करणार नाही. Now what happened here? काय झालं इथे? Abel came according to the prescribed principle of God. हाबेल मात्र देवाने मांडून दिलेल्या तत्वांवर आधारित अर्पण घेऊन आला. Cain came in his own terms. काईन मात्र आपल्या स्वतःच्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन वरती अर्पण घेऊन What आला. he thought was right. म्हणजे कायनाला जे स्वतःला वाटलं की हे बरोबर आहे ते त्याने आणलं And based on his best efforts, he brought the offering to God. आणि अगदी फार उत्तम अशी मेहनत एफर्ट घेऊन जे काही त्यांनी केलेलं ते त्याच्यावर आधारभूत त्याने देवाला अर्पण आणलं. He provided to God what he decided is right and proper and good. आणि कायनाने जे ठरवलेलं होतं, कायनाला ठरवल्यानंतर जे योग्य वाटत होतं की मला वाटतं हे योग्य आहे, मला वाटतं हे चांगलं आहे, ते तो देवासाठी घेऊन आला. But पण Abel came in the righteousness of Jesus. हाबेल मात्र येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता घेऊन आला. He came in God's terms. परमेश्वराने ज्या अटी दिल्या होत्या त्या अटी पाळून हाबेल आला. We believe that he came, that he knew that without the shed blood, God is not going to accept me. आपला विश्वास आहे की आपण याच अटींवरती हाबेल देवाकडे अर्पण घेऊन आला की रक्त सांडल्याशिवाय काही अर्पण स्वीकारलं जाणार नाही आहे. That is the basic, that is the foundation. आणि हा पाया आहे. But that is just one part that the world teaches today. पण हा एकच भाग आहे की जो भाग जगामध्ये शिकवला जातो. But there is another area we have missed. पण एक अजून भाग आहे की जो आपण गमावलाय, Why God was displeased with जो Cain. चुकवला आपण, की का परमेश्वर कायनावर नाराज झाला. And that I want to share with you this morning. आणि तो भाग तुम्हाला आज सकाळी मला सांगायचा आहे. And this is true in a measure. आणि काही प्रमाणात हे खरं आहे. But see, there are many other things, weightier things also that we ought not to miss. पण त्याहूनही काही वजनदार गोष्टी अजून आहेत की ज्या आपण चुकवून चालणार नाही. Now Abel brought the lamb. तर हबेलाने कोकरू मेंढरू आणलं. He gave an animal sacrifice. हबेलाने जनावराचं अर्पण चढवलं. While Cain brought the offerings of the ground. कायनाने जमिनीचं अर्पण दिलं. Now if you see, it's not just the lack of blood that God was displeased with आता तुम्ही Cain. पहा की इथं कायनानं जे अर्पण चढवलं जमिनीतलं त्यामध्ये केवळ रक्त नव्हतं एवढंच नाही, He had missed on the first fruit offering. तर त्यामध्ये रक्त तर नव्हतंच त्या जमिनीच्या अर्पणामध्ये, आणि प्रथम फळाचं अर्पण त्याने आणलं नाही. Are you understanding? प्रथम फळ जे म्हणतात, जो उपज जमिनीतनं येतो त्यातलं प्रथम फळ, ते नाही त्यांनी आणलं. Verse 3 says, तिसऱ्या वचनात लिहिलं, and in the process of time it came to pass that Cain brought of the fruit of the ground an offering unto the Lord. It does not say first fruit but the fruit. आणि काही तिसरं वचन, आणि काही दिवसांनी असे झाले की कायनाने यहोवाला जमिनीच्या फळातले अर्पण आणले. जमिनीच्या फळातले काहीतरी एक अर्पण आणले, प्रथम फळात नाही आणले. See that first place to God, the first fruit was missing. प्रथम फळ, देवाला प्रथम जागा, ते तिथे कायनाने चुकवलं. There is a difference here. फरक आहे इथे हा. See that special word of first fruit. प्रथम फळाचे अर्पण हा जो एक खास शब्द आहे, It has a lot of weight in the Bible. त्याला वजन आहे फार बायबल मध्ये. ते उगीच पानं भरायला लिहिलेलं नाही. Cain's offering was not the first fruits. कायनाचं जे काही अर्पण होतं ते काही त्याने प्रथम फळाचं आणलं नाही. That means म्हणजे- even before they both brought the offering to the Lord, Cain's offering already was rejected. याचा अर्थ त्या दोघा भावांनी परमेश्वराकडे अर्पण आणायच्या अगोदरच
कायनाच्या अर्पणाला देवाने नाकारलेलं होतं It seemed from far that both are offering. आणि लांबून असं दिसत होतं की दोघेही भाऊ अर्पण घेऊन आले But पण the heart difference was there. हृदयाचा फरक पडला The heart difference was there. हृदयाचा फरक पडला Abel loved God so much. हाबेलाने देवावर इतकं प्रेम केलं As soon as he heard the bleating of the lamb, की जसं त्याने मेंढरांचा आवाज ऐकला as soon as the lamb, the sheep gave birth to the kid, आणि जसं त्यांनी पाहिलं की लहान लहान मेंढरं जन्माला आलेली आहेत the first kid he picked it up तसं त्याने पहिलं मेंढरू घेतलं and he said, आणि म्हणाला "This shall go to my God. हे मी माझ्या देवाला देणार I will give God the first हे place." प्रथम आहे हे मी माझ्या देवाला देणार मी देवाला प्रथम जागा देणार Are you understanding? कळतं का मी काय The म्हणतो? heart is very important in our giving. आपल्या देण्यामागचं हृदय फार महत्वाचं असतं Amen. हृदय नीट पाहिजे It has to be the first fruit. आणि ते प्रथम फळ पाहिजे God said ते बोला in Proverbs 3, 9 and 10, नीतिसूत्र 3, 9 आणि 10 honor the Lord with your possessions and with the first fruit of all your increase, so your barns will be filled with plenty and your vats will overflow with new wine. नीतिसूत्र 3 अध्याय 9 आणि 10 वचन परमेश्वर काय म्हणतो पहा तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या अंडरलाईन प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. Always remember God first. नेहमी देवाची आठवण पहिली करा. Amen. Amen. Whatever you do, whatever you make, whatever blessings you get, you should say, I am Hallelujah. going to give God first. तुम्ही जे काही करता तुम्ही जे काही बनवलंय तुम्हाला जे काही मिळालंय त्यामध्ये पहिलं नेहमी देवाचं स्मरण करा आणि म्हणा की मी पहिलं यातनं देवाला देणार आहे. Praise the Lord. Amen. Why was Abel's offering accepted? हाबेलाचं अर्पण का स्वीकारलं गेलं? First of all, we all know प्रथम तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे Abel had come the prescribed way of God. की हाबेल परमेश्वराने जी अट घालून दिली होती किंवा परमेश्वराने जी पद्धत घालून दिली होती त्यानुरूप अर्पण घेऊन आला. That is the way of the blood. याचा अर्थ रक्त जे परमेश्वराने मागितलेलं होतं की मला त्यामध्ये रक्त पाहिजे ते घेऊन हाबेल आला. But there is also another aspect of it. पण त्याला अजूनही एक दृष्टिकोन आहे. Abel's offering was the first fruit. हाबेलाचं अर्पण प्रथम फळ सुद्धा होतं बरं का. Shall we read it? आपण वाचूया का? Genesis 4:4. उत्पत्ती 4:4. And Abel also brought up the firstling of his हालेलुया. flock. उत्पत्ती 4:4 आणि हाबेल आपल्या कळपातल्या प्रथम जन्मलेल्यातून Are you understanding? पहिलं पिल्लू पहिला बच्चा प्रथम जन्मलेलं मेंढरू And of the fat thereof. प्रथम जन्मलेल्यातून आणि त्यातल्या पुष्टातून And the Lord had respect unto Abel and to his offering. अर्पण केले आणि यहोवाने हाबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले. He brought the firstling, त्यानं काय केलं? प्रथम जन्मलेलं घेऊन आला. the firstborn. प्रथम जन्मलेलं घेऊन आला. The firstborn has to be dedicated to God. प्रथम जन्मलेलं देवाला समर्पित केलं गेलं पाहिजे. Actually, we don't observe that law at all today. ऍक्च्युली आपण ना अलीकडच्या जमान्यामध्ये हा नियम किंवा हे तत्व अजिबातच पाळत नाही हो. Firstborn should be dedicated to God. प्रथम जन्मलेलं देवालाच दिलं गेलं पाहिजे. I know. मला माहिती आहे Today, the firstborn is all of them who believe in the Lord Jesus Christ. आज प्रथम जन्मलेलं म्हणजे सगळे की जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात ते सगळे. What did God say? देव काय बोलला? Israel belongs to me. इस्रायल माझा आहे. He said, tell Pharaoh, आणि तो म्हटला फारोला सांग let my people go. माझ्या लोकांना सोड. Say to him, त्याला सांग Israel is my son, इस्रायल माझा मुलगा आहे. even my firstborn son. इस्रायल माझा पुत्र आहे माझं प्रथम संतान आहे. Praise the Lord. Hallelujah. Whole of Israel is my firstborn. संपूर्ण इस्रायल माझं प्रथम संतान आहे. How much respect God gives to the firstborn. किती मान देतो परमेश्वर प्रथम जन्मलेल्याला. How much respect Abel gave to God. He gave the firstling to God. किती मान दिला हाबेलाने देवाला की त्याने देवाला दिलं प्रथम This जन्मलेलं. was the principle of God. हे देवाचं तत्व होतं. Did he not say, तो म्हटला की नाही all the Levites are mine. सगळे लेवी कुळ माझं आहे. Levites are mine, he said, सगळे लेवीय माझे आहेत. जुन्या करारात परमेश्वर म्हटला लेव्यांचं कुळ माझं आहे because they are my firstborn. कारण ते माझे प्रथम जन्मलेले आहेत. That means म्हणजे Abel honored God. हाबेलाने देवाचा मान केला. Abel honored God. हाबेलाने देवाचा मान केला. Adam must have informed the children. आदामाने मुलांना सांगितलेलं असेल
something about what happened in their life and how God covered both of them with the skin and the blood. आदामाने नक्कीच आपल्या मुलांना थोडंफार सांगितलेलं असेल की काय काय झालं आणि मग परमेश्वराने कसं आदाम आणि हव्वेला रक्त ओघळणाऱ्या कातडीनं झाकलं हे थोडंफार नक्कीच परमेश्वराने आदाम आणि हव्वेला सांगितलेलं असेल. Amen. आमेन. And God must have brought the firstborn lamb to be slain and cover Adam and Eve. आणि परमेश्वराने देखील प्रथम जन्मलेलं कोकरूच आणलं असेल ठार मारून त्याच्या कातडीनं आदाम आणि हव्वेला झाकायला रक्त ओघळणाऱ्या कातडीनं. And what did Abel do? हबेलाने काय केलं? He said, हबेल बोलला God has blessed me with this kid. परमेश्वराने मला हे संतान दिलंय. First kid, first lamb. परमेश्वराने मला हे प्रथम मेंढरू दिलंय. I will not use it for myself. हबेल म्हणाला जणू परमेश्वराने मला हे प्रथम मेंढरू किंवा कोकरू दिलंय मी ते चुकवणार नाही. I will take that to God. मी ते देवाला देणार. And when he was taking it to God, आणि जेव्हा हबेल ते देवाकडे घेऊन जात होता raising up an altar. वेदी बांधत होता Now that time there was no temple. त्याला मंदिर नव्हतं ना. And a peace offering, आणि- according to the law of God, is that each one should bring his own peace offering. He cannot give it to his father to offer the peace offering to God. देवाच्या नियमशास्त्रानुरूप शांतीचं अर्पण म्हणजे असं की शांतीचं अर्पण प्रत्येकाने प्रत्येकाचं आणायचं. माझ्यासाठी माझे डॅडी घेऊन जातील किंवा माझ्यासाठी माझी मम्मी घेऊन जाईल असा प्रकार चालणार नाही. तुझं तू आणायचं. Sin offering, पापाचं अर्पण you सुद्धा- have to send it via the priest. पापाचं अर्पण याजकाद्वारे पाठवायचं. But peace offering, पण शांतीचं अर्पण Bible says each person has to bring it for himself. पापाचं अर्पण याजकाद्वारे पाठवायचं. याजक आतमध्ये घेऊन जाईल. पण शांतीचं अर्पण प्रत्येकाने प्रत्येकाचं आणायचं. Because it's a voluntary offering. कारण ते स्वेच्छेने दिलेलं अर्पण आहे. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? God had said ते बोला in Exodus 13 verse 2, निर्गम 13वा अध्याय दुसरं वचन. see that you sanctify all the firstborn to me. निर्गम 13वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन देव बोलला प्रत्येक प्रथम जन्मलेल्याला माझ्यासाठी पवित्र कर. Sanctify unto me all the firstborn, whatsoever open up the womb among the children of Israel, both of man and of beast, it is mine. निर्गम 13वा अध्याय दुसरं वचन. प्रत्येक प्रथम जन्मलेल्याला माझ्यासाठी पवित्र कर. म्हणजे इस्रायलाच्या संतानांमध्ये मनुष्याचा व पशुचा जो कोणी उदर उघडतो म्हणजे जे कोणी पहिलं जन्माला येतं तो माझा आहे. पशु पण. Abel knew it. हबेलाला हे नियम माहित होते. Even of the animals. पशु सुद्धा जनावरांमध्ये सुद्धा. How obedient was Abel. म्हणजे हबेल किती आज्ञाधारक होता बघा. He was a shepherd, तो मेंढपाळ होता. taking care of his flock, तो कळप राखायचा leading them like David to the green आणि pastures, दाविदासारखं सगळ्या कळपाला हिरव्यागार कुरणाकडे चरायला घेऊन जायचा. singing unto God. परमेश्वराचं स्तुतिस्तवन गायचा. Maybe at that time, त्याच वेळेला he कदाचित heard the bleating of the sheep, त्याने आवाज ऐकला असेल मेंढरांचा and this sheep gave birth to the आणि lamb. त्याला कळलं असेल की एक पिल्लू जन्माला आलेला He आहे. must have been so happy. त्याला इतका आनंद झाला Oh असेल God, I thank की you. परमेश्वरा तुझे मी आभार मानतो. The first blessing you gave me. हे पहिलं पिल्लू मी तुला देणार. हे पहिलं कोकरू मी तुला देणार. This calf, I will not keep it for myself. I will give it to you. हे पहिलं पिल्लू जे झालेलं आहे किंवा पहिलं वासरू जे झालेलं आहे पहिलं कोकरू जे झालेलं आहे ते मी स्वतःसाठी ठेवणार नाही. मी तुला देणार I आहे. will dedicate it to God as a thanksgiving offering, a peace offering. आणि मी परमेश्वराला ते आभार प्रदर्शना सकटचं शांतीचं अर्पण म्हणून देणार I आहे. will not touch it. मी त्याला हात लावणार It नाही. does not belong to me. कारण ते माझं नाहीच आहे. It belongs to ते God. देवाचं आहे. And while he was offering, आणि हबेल हे अर्पण देत असताना Cain saw, कायनानी पाहिलं oh, my brother is offering some offering to God. आणि काईन म्हटलं अरे माझा भाऊ देवाला काहीतरी अर्पण देतोय. मला पण काहीतरी offering द्यायला पाहिजे आता. मलाही काहीतरी द्यायला लागेल. ब्रदर दे रे. See? And what did he do? आणि मग त्यांनी काय केलं काहीतरी फळ आण, इथनं आण, गोळा कर, चल. इथून तिथून Basket. टोपलीतनं काहीतरी गोळा केलं Picked it up. उचललं He also went walking. आणि गेला चालत हबेला सारखा हा पण. Abel was raising the altar. हबेल वेदी बांधत होता. Cain also was raising the altar. काईन पण वेदी बांधायला लागला He saw Abel. आणि कायनाने हबेलाला पाहिलं हा, त्यांनी ते किट ठेवलं. की ह्यानी कोकरू दिलं पहिलं. Okay, I will also place it now. ठीक आहे मी पण माझं अर्पण आता चढवतो. Abel was the pioneer. हबेल प्रारंभ करणारा झाला. Amen. Hallelujah. The first one. पहिला. God will always honor the first one. परमेश्वर नेहमी पहिल्याला आशीर्वादित करेल की ज्यांनी सुरुवात केली आहे.
I'm telling you. मी खरं सांगतो, Even when I was working in the company, जेव्हा मी कायनेटिक इंजिनिअरिंग मध्ये कामाला होतो, I was the first one to resign in a whole group. सगळ्या नम्रतेनं मी तुम्हाला सांगतो, राजीनामा देणाऱ्यांच्या यादीमधला मी पहिला आहे, बिलीवर लोकांमध्ये त्या जमान्यात. There were people in my company who were already working for God. माझ्या कंपनीमध्ये खूप सारी अशी माणसं होती की जी बिलीवर होती आणि देवाची सेवा करायला लागली होती. 10-15 years, 10-15 I was वर्षापासून new. मी तर एकदम नवीन होतो But yet, देवात, पण तरी that thing that to leave the job had not really come in them. नोकरी सोडणं, नोकरीचा राजीनामा देऊन परमेश्वराची सेवा हातात घेणं, हे कुणामध्येही तोवर आलेलं नव्हतं. I resigned. मी पहिला राजीनामा देणारा And people माणूस. said, आणि लोक मला म्हणाले, you should not do that. असं करू नका, You can work and also work for God. नोकरी करून देवाची सेवा करा. I said, God called me. म्हटलं नाही, देव मला पाचारतोय. And I left, आणि मी राजीनामा दिला. made her to resign, मी पण, आम्ही दोघांनी नोकरीचा राजीनामा दिला started the meetings. आणि दोघांनी मिळून सभा सुरू केली. When the meetings were flourishing, सभा जेव्हा वाढू लागल्या, then one by one, after that, people started resigning the company. मग एक एक करून मी पाहिलं की कायनेटिक मध्ये माझ्या बरोबर जे कामाला होते आणि देवाची सेवा सुद्धा करत होते, त्यांनी काय माहिती कदाचित माझं उदाहरण पाहिलं असेल आणि मग त्यांना हिंमत आली असेल आणि मग एक एक करून त्यांनी राजीनामा देऊन नोकरी सोडली. But God is honoring me today. पण आज देव माझा मान करतो. God is honoring me. आज देव माझा मान करत आहे. Cain saw Abel कायनाने हाबेलाला पाहिलं and he said it, I will also do it. आणि म्हणाला, भावासारखं मी पण करतो, त्यात काय. You don't copy somebody and then do it. कुणाची कॉपी नको करायला जाऊ. You do it because you love God. तुझं देवावर प्रेम असेल तर कर. You do it because you want to do it for तुला God. करायचंय, तुझं देवावर प्रेम आहे, तू देवासाठी करू इच्छितोय म्हणून कर. Don't check the water first. बाकी पाणी नको तपासू अगोदर की पाणी किती खोल आहे, मी बुडणार आहे, मरणार आहे का मी वर येणार आहे, Are you understanding? ते तपासून काय कर. When you are giving your life to God, अरे देवाला आयुष्य देताना don't see left nor right. डावीकडे उजवीकडे नको बघू, Only see God. फक्त देवाला बघ. Because those people left and right are not going to sustain you. It is God on whom you have fixed your eyes. He is going to sustain you. कारण डावी उजवीकडची माणसं तुला पाठिंबा देणार नाही. ज्या देवावर तू नजर लावलीये तो देव तुला पाठिंबा देणार आहे. He will not fail you. तो देव तुला अपयश देणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो किती देतो मग मी देतो. अरे तो जाऊ कसं दे. करतो मी करणार. तो त्यांनी केलं तर मी करणार. त्यांनी प्रार्थना केलं तर मी करणार. लोकांकडे बघून Why? काय, कशाला लोकांकडे बघून करताय. सिस्टर आल्या तर आपण जाऊया. सिस्टर We नाही are आल्या, not आम्ही नाही. moved by the people. I am moved by the Holy Spirit within me. लोकांद्वारे आपण नाही चालायचंय. पवित्र आत्मा आतमधून मला गळ घालतो की मी नाही गेले तर कसं व्हायचं, मी तर जाणारच आहे. Praise God. I will do it. मी करीन. Let people follow me. कुणी आलं नाही आलं, मी करीन. लोकांनी माझे अनुकरण करावे. Jesus said, येशू बोलला, you also want to leave, leave. तुम्हाला पण सोडायचं का, तुम्ही सोडून चला. He told his disciples, येशू आपल्या स्वतःच्या शिष्यांना म्हटला, you तुम्हाला also पण want to go, you go. तुम्हाला पण सोडायचं, मन में आ रहा है, छोडो निकलो. But I will follow God. मी देवा मागे I will चालणार. follow my Father. मी माझ्या देवबाप्पा मागे चालणार आहे. You do it तुम्ही करा. because you are moved in the तू Spirit. कर, कारण पवित्र आत्मा तुला गळ घालत आहे ना. तू इकडे तिकडे बघत नको बसू, तू कर. Because your neighbor will never do it, so you will never do it. तुझ्या शेजाऱ्यानं जर कधीच केलं नाही तर तू पण कधीच करणार नाही का. त्यांच्यावर कधी कृपा होणार, त्यांच्यावर कधी होली स्पिरिट येणार, अरे त्यांच्यावर बाबा. कधी अभिषेक येणार. तिच्यावर कधी यायचा पवित्र आत्मा आणि कधी यायचं तिच्यावरती ते सगळं, त्याच्यावर कधी यायची कृपा आणि तिचं बघून तू कधी करणार. And when will God speak to him? आणि देव कधी त्यांच्याशी बोलणार. त्यांची वाट बघत तुझं काय होणार. तू कर आणि मोकळा हो. Abel brought the offering on his own. हाबेलाने स्वतःहून अर्पण आणलं. Amen. आमेन. Cain was different. काहीन वेगळा होता. Now, he was not a shepherd, काहीन काही मेंढपाळ नव्हता, but a farmer. पण शेतकरी. He planted crops तो काय करायचा, पीक पेरायचा and it grew. आणि पीक आलं. There is always a first time, isn't it? आणि आल्यानंतर प्रथम वेळ नेहमीच असते ना. So the day he saw the first blade coming up, तर जेव्हा त्याने प्रथम पेंडी उगवलेली पाहिली, he was very delighted. त्याला आनंद झाला Something for the first time is happening on this earth. की पहिल्यांदा या जमिनीवर काहीतरी उगवलंय. Amen. Amen. He said, तो म्हटला, I have worked day and night for it. I toiled under the sun. मी दिवस आणि रात्र या जमिनीवर कष्ट केलेत. This is my fruit. हे माझं फळ आहे. But it is wrong. What? It is वाक्य wrong. हे चुकीचं आहे. हं? कोणीतरी आमेन See, म्हटलं पण बसलं. he appreciated his work. त्यानं आपल्या कामाचं कौतुक केलं. He said, the labor is worthy of his wages.
आणि तो म्हणू लागला की कामगाराला वेतन मिळायलाच पाहिजे, Let the blade come. तर येऊ दे पेंढ्या. Then the year came. आणि मग कोंब आला. Still he didn't think upon God. तरी पण त्याच्या डोक्यात देवाचा विचार कुठे पण नाही बरं का. God said, देव बोलला the first blade offer me. पहिली पेंडी मला चढव. That is Pentecost. त्याला पेंटेकॉस्ट A म्हणतात. wave offering. ते जे ओवाळणीचं अर्पण. And then the year came. आणि मग कोंब आला. Then the corn came. मग दाणा आला. See? If you had sowed some seed for a tree, समजा त्याने काही झाडासाठी बीज पेरलंय, the plant came up. तर ते रोपटं उगवलं It started bearing fruits. आणि त्याला फळही लागलं. At least he could have broken the first fruit and offered it to God. कमीत कमी ते पहिलं फळ तरी तोडून देवाला द्यायचं होतं की नाही. No, he was storing it in his basket. नाही, स्वतःच्या टोपलीत सगळं भरून ठेवलंय. Let me first partake of it and then I will think upon God. अगोदर मला त्याचा उपभोग घेऊ दे आणि मग देवाला देईन. He thought, त्याला वाटलं, like most people today think work is worship. जसं जास्तीत जास्त लोकांना आजही वाटतं की काम म्हणजे आराधना, तसं या कायनालाही वाटलं की काम म्हणजे आराधना. If I work for it, I should partake of it. The first one should be me to partake of it. मी त्याच्यासाठी काम केलंय ना, मी त्याच्या मागे मेहनत घेतलेली आहे ना, मग हे माझं आहे, हे पहिलं आलेलं माझं आहे. That is what the world thinks today. जग आणि जगातल्या लोकांचा विचार हा असाच आहे, मी कमवलेले. मी आहे, माझं आहे. मग कशाला grace before meals? मग कशाला जेवणा अगोदर मग कशाला धन्यवाद देणार That's आहेत? why they don't get grace after meals. म्हणून नंतर ते जेवणा अगोदर म्हणून तर ते परमेश्वराला प्रार्थना करत नाहीत आणि जेवणानंतर पण त्यांना काही कृपा मिळत नाही, कारण त्यांना असं वाटतं मी कमवलं, मी खाल्लं. Those who don't say grace before meals will not get grace after meal. जे That will be जेवणा the last meal coming from God. मग ते शेवटचं जेवण असेल ना देवाकडनं येणार, तुम्ही सांभाळून जेवत चला. जेवणा अगोदर जो कृपा मागत नाही त्याला जेवणानंतर कृपा मिळणार नाही. आज जेवताना सांभाळून. हालेलुया. Amen म्हणणार का नाही? No, we have been brought up in this way. का आपण असल्या वातावरणात वाढलोय. ताट भरलं की आधी थंड नाही व्हायला पाहिजे जेवण. मला गरम गरम लागतं. काय प्रार्थना केलं तर थंड होणार जेवण. तुम्ही काय प्रेयर करता? गरम जेवायला पाहिजे मस्त, कसं नाही तर गार होईल सगळं. Amen. अरे गरमच्या मागे जर कायमचा गार होशील. गरम गरम गरम. See? आय नो वन मॅन. No, you can say grace before meals and again ask your wife to heat it up. Don't worry. तू जेवणा अगोदर कृपा माग आणि मग सांग ना बायकोला की जरा गरम करके ला ना. God will give you a microwave for it. Don't देव worry. देईल मायक्रोवेव्ह. Yeah, people don't say grace before लोक meals. जेवणा अगोदर प्रेयरच करत Like नाही. Smith Wigglesworth, स्मिथ विगल्सवर्थ when he देवाचे went सेवक into a hotel एकदा एका हॉटेलमध्ये गेले, and the food was served, अन्न वाढलेलं होतं and Smith Wigglesworth went with the pastor. आणि स्मिथ विगल्सवर्थ एका पास्टरांबरोबर गेले. And the pastor always used to think that we should never go with this man of God because he's a dangerous man. आणि त्या पास्टरांना नेहमी असं वाटायचं की स्मिथ विगल्सवर्थ हे जे देवाचे सेवक आहेत त्यांच्याबरोबर कुठे जायचं नाही, कारण की हे फार धोकादायक आहेत बाबा. काही कुठे काही बोलणार हो. काही करणार. हे कुठेही सुरू होतात, म्हणजे यांना काही हे नाही. And so when the food was being served, तर जेवण वाढलं. Smith Wigglesworth saw स्मिथ विगल्सवर्थनी पाहिलं, people started straight up eating, सगळ्यांनी जेवायला लगेच सुरुवात. and he started banging on the table. आणि मग स्मिथ विगल्सवर्थनी असं टेबलवर आवाज करायला सुरुवात केली. That is not etiquette in a very good 5-star hotel. आता 5 स्टार हॉटेलमध्ये हे असं वाजवणं म्हणजे काही शिस्त नाही. The pastor was under the table, पास्टर टेबल खाली, की आता हे काय करतात माहित नाही. and Smith Wigglesworth said, स्मिथ विगल्सवर्थ म्हटले, "Your attention, please. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, हॉटेलमध्ये टू एव्हरीबडी. Why don't you make grace before your meals? जेवाय अगोदर प्रार्थना का नाही केली? Because this kind of attitude only my pigs do in my home place." कारण की असं प्रार्थना न करता फक्त डुक्करच खातात. But those who are saved by grace should say grace before meals. म्हणजे कृपेने तारलेले आहेत त्यांनी जेवणा अगोदर कृपा मागायला हवी. And that pastor said, पास्टर बोलले, nobody said a word. Everybody just closed their eyes because Smith Wigglesworth said, "Okay, I will pray for you." And he made a prayer. And then after that, they started eating. ते पास्टर म्हटले हॉटेलमध्ये कोणी एका शब्दाने काही बोललं नाही, सगळे असेच स्तब्ध उभे राहिले. आणि स्मिथ विगल्सवर्थ म्हटले मी प्रेयर करतो आता सगळ्यांच्या वतीनं. आणि त्यांनी प्रेयर केली आणि मग म्हटले आता सगळ्यांनी खा. Bible says, बायबल म्हणतं, Jesus said, येशू बोलला first the blade,
पहिलं पेंडी, then the ear, मग कोंब then the corn. आणि मग दाणा. Then immediately he comes with a sickle and cuts it आणि मग तो घेऊन येतो कापायला, because the harvest is come. कारण की हंगाम उगवलेला असतो. And he gathers the grains in his आणि barn मग तो गोळा करतो धान्य कोठारामध्ये, and he rejoices greatly. आनंद करतो खूप. That's what Jesus said, and he's delighted greatly. येशू म्हणतो की खूप आनंद होतो त्याला. But here, इथे he should have remembered God त्याने देवाचं स्मरण करायला हवं in होतं. all your blessings. तुमच्या सगळ्या आशीर्वादांमध्ये It's not what you give तुम्ही in जे the church. तुम्ही चर्चमध्ये काय देता ते महत्वाचं नाही. It's not even in your any material giving only. तुम्ही भौतिक गोष्टी देताय ते काही महत्वाचं नाही. At least a thanksgiving prayer like they had. कमीत कमी Thanksgiving prayer. त्यांनी जी आभार प्रदर्शनाची प्रार्थना केली, जसं आज त्यांनी आभार प्रदर्शनाची प्रार्थना दिली, उपासना दिली, तसं काहीतरी आभार प्रदर्शन दिलं तरी चालेल. Amen. That is the first fruit offering to God. त्यालाच म्हणतात देवाला दिलेलं प्रथम फळ, Let me do something for my God. की मला माझ्या देवासाठी काहीतरी करू दे. So Cain said, काईन बोलला, एबलने केलं, मला पण काहीतरी करायला पाहिजे. हा माणूस काहीतरी करतो, उद्योग करतो आणि मला मग करायला लागतो. हा माझा भाऊ ना सारखं काहीतरी करतो आणि मग मलाही करायला लागतं So याला he काम. said, तो gather some corn, मग काईन म्हटला चला काहीतरी धान्य गोळा करा, little bit even grains put in it. काहीतरी फळ काहीतरी तयार करा आता, Put some fruits also in a basket. आणि काही टोपलीमध्ये फळं गोळा करा. चांगलं घरी ठेवलं ना, हा त्याच्या बायको म्हटली घरी चांगलं ठेवलेलं आहे. बायको म्हटली हो ठीक आहे. घरात चांगलं ठेवलं, ते थोडं खराब बिराब झालेलं आहे, ते सगळं गोळा करता आणि देवाला देऊन टाक. अर्पण करून टाकू. करून टाकू अर्पण आपण पण. त्याने केलं आपण बी करेंगे. See, हालेलुया. mind you, it was not the first fruits. ते प्रथम फळाचं अर्पण नव्हतं. He should have remembered त्याला आठवण यायला हवी होती God the first time the blade came. की परमेश्वराने मला पहिल्यांदा जेव्हा ते दाणा उगवून दिला, पेंडी उगवून दिली, He should have remembered God. तेव्हाच त्याने परमेश्वराची He should आठवण have करायला knelt हवी down होती. before God. आणि तिथंच त्याने देवासमोर गुडघे Oh टेकायला God, I हवे thank होते. you. की देव बाप्पा तुला धन्यवाद. Because who makes it to grow? का कोण वाढायला लावतं? Bible says you sow, बायबल म्हणतो तू पेरतो, you plant, तू you water, तू पेरतो, तू पाणी घालतो, but God makes it to grow. वाढ देव देतो ना. तू लाख मेहनत करशील, मेहनतीला रंग आणणारा कोण आहे? God. देव आहे. You can sow the seed. तू बीज पेर You can put water. आणि पाणी घाल. You can put fertilizers. तू बीज पेरू शकतो, पाणी घालू शकतो, खत घालू शकतो, You can prepare a very correct climate for it. चांगलं वातावरण त्याच्यासाठी निर्माण करू शकतो. But Bible says बायबल म्हणतं it is God who makes it to grow. वाढ परमेश्वर देतो. Growth comes from God. वाढ देवाकडनं येते. That portion God has got command. आणि तो जो भाग आहे त्या भागावर देवाचीच आज्ञा चालते. Anything growing in your family, a blessing or whatever, comes तुमच्या- from God. तुमच्या परिवारामध्ये जी काही वाढ होते किंवा जो काही आशीर्वाद येतोय, नेहमी लक्षात ठेवा ते देवानी वाढवलंय. You may देवानी have दिलं. worked very hard तुम्ही कदाचित खूप कष्ट केले असतील in your company or wherever. कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये किंवा कुठेही, Yet always remember, तरी नेहमी लक्षात ठेवा growth comes from God. वाढ देव देतो. Amen. Amen. That's why you need to thank God. You need to raise up and give an oblation to God. आणि म्हणून तुम्ही देवाचे आभार हे मानलेच पाहिजेत, देवाचे उपकार हे मानलेच पाहिजेत. He who honors God first, जो प्रथम देवाला मान देईल, God will honor him first. परमेश्वर त्यालाही प्रथम मान देईल. He who dishonors God, जो परमेश्वराचा अपमान करेल, God will reject his offering. परमेश्वर त्याच्या अर्पणाचा नकार करेल Their offering will not be accepted by आणि God. त्यांचं अर्पण देव स्वीकारणार नाही. Because here it says आणि ते लिहिलंय in Genesis 4 verse 4, उत्पत्ती 4:4. and the Lord had respect unto Abel and to his offering. आणि हबेलाने आपल्या कळपातल्या प्रथम जन्मलेल्यातनं जे काही दिलं, पुढे लिहिलंय यहोवाने हबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले. Respect. मान्य म्हणजे मान या शब्दातनं बाहेर आलेला शब्द Honor. मान्य. मान दिला, आदर दिला. Regarded. परमेश्वराने हबेलाच्या अर्पणाला मान्यता दिली, मान दिला, आदर दिला, त्याची आठवण ठेवली. It means म्हणजे he saw. त्याने पाहिलं. That seeing itself is so important. ते पाहणंच किती महत्वाचं आहे. देव माझ्याकडे बघतो. कळतं का? अरे देवानी माझ्याकडे बघणं, माझं तर आयुष्य धन्य झालं. Amen. आमेन. Hebrews 11:4. इब्री करास 11:4. By faith Abel offered unto God a more excellent sacrifice than Cain, इब्री करास 11वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. by which he obtained witness that he was righteous, God testifying of his gifts. विश्वासाने
हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पिला, तेणे करून तो न्यायी आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. Amen. आमेन. See, कारण देवाने त्याच्या दानाविषयी साक्ष दिली आणि तेणे करून तो मेला असताही अजून बोलतो. see, here we can get a clue of the kind of offering Abel offered. I'm going to give it a clue to you. इथे हाबेलाने ज्या पद्धतीचं अर्पण दिलं त्याचा एक क्लू आपल्याला सापडतो, मी तुम्हाला देतो. We could not get it in the Old Testament, but in the New Testament, what Paul said, we can get a clue. जुन्या करारामध्ये त्याचा क्लू आपल्याला एवढा सापडत नाही, पण नवीन करारामध्ये पॉल आपल्याला त्याचा क्लू देतो. We can see आपण पाहतो something that Abel did that touched the heart of God. आपल्याला इथं दिसतंय की हाबेलाने असं काहीतरी केलं की ज्यातून देवाच्या हृदयाला स्पर्श झालाय. Because I was asking the Lord, कारण मी देवाला विचारत होतो, what did he do that touched your heart? You tell me. प्रभू देव बाप्पा, हाबेलाने असं काय केलं की ज्यामुळे तुझ्या हृदयाला इतका स्पर्श झाला? And here is the revelation he gave. इथं त्याचं प्रगटीकरण त्याने दिलं The word excellent sacrifice. की कायनाने चांगला यज्ञ, हा जो शब्द आहे अंडरलाईन, चांगला यज्ञ, Changla. मराठीत चांगला यज्ञ, Excellent sacrifice. चांगला यज्ञ. In Greek it means exceeding. ग्रीक मध्ये चांगला म्हणजे नेहमी चांगलाच असणारा. It exceeded the giving of Cain. कायनानं जे दिलेलं होतं त्याच्याही पुढचं, कायनानं जे चढवलेलं होतं त्याच्यापेक्षाही चांगलं. Amen. Amen. In all respects it was better than Cain. सर्व दृष्टिकोनातनं हाबेलाचं अर्पण कायनाच्या अर्पणापेक्षा चांगलं ठरलं. It was more excellent than Cain's. कायनाच्या अर्पणापेक्षा चांगलं अर्पण होतं हाबेलाचं. It means म्हणजे his heart was fully committed to giving God first. त्याचं हृदय अगदी पूर्णपणे मान्य झालेलं होतं की नाही, देवाला मी प्रथम फळच देणार, चांगलंच देणार. His heart was a grateful heart. आणि जणू हाबेलाचं हृदय म्हणजे एक ऋण मानणारं, उपकार मानणारं हृदय होतं. His heart was a pleasing heart. हाबेलाचं हृदय एक प्रसन्न करणारं हृदय होतं That whatever God gives me, की जे काही परमेश्वर मला देईल I will not forget to thank God. त्यात मी परमेश्वराचे आभार मानायला विसरणार नाही. Because it is not my doing. कारण हे माझं काम नाही, It is His doing. हे त्यांनी केलेलं आहे. The house that I got, it is His house. जे घर मला मिळालंय ते त्याचं आहे. The job that I am holding, it is His जी job. नोकरी मला मिळाली He gave me. ती त्याची आहे, त्याने दिली आहे. That means म्हणजे Abel was living a heart full of gratitude all the time. हाबेल नेहमी उपकारानं, ऋणानं भरलेलं हृदय घेऊन जगायचा. Because here it says, काय लिहिलंय God testifying of His gifts. की देव त्याच्या दानांविषयी साक्ष देतो. Amen. Amen. Through the gifts, God can know your heart. तुमच्या दानांद्वारे देवाला तुमचं हृदय समजेल की तुझं हृदय चांगलं आहे का कसं आहे. See, he was full of gratitude तो अगदी ऋणानं उपकारानं भरलेला होता. when he was offering that offerings. जेव्हा ते अर्पण हाबेल करत होता He must be singing and raising up the altar. अगदी परमेश्वराची स्तुती गात तो वेदी बांधत असेल. Today, आज people want to do the work of God. लोकांना देवाचं काम करायचं ते असतं, कुरकुर करूनच करतात. कुरकुर 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 करतात. काय माझं मागच लागलेले माझं हे लीडर सारखं माझं हे कुरकुर 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 not happy. होत नाही, आनंदी नाही. You should be very happy. असं देवाचं काम करू नका, आनंदाने करा. I'm very happy to preach. I'm very happy to live a Christian life. मी खूप आनंदी आहे संदेश सांगताना, मी खूप आनंदी आहे हे ख्रिस्ती जीवन जगताना, आम्ही खूप आनंदी आहोत, Very happी. खूप आनंदी आहोत आम्ही. It's not a job. It's not a duty for me. It is life. It is my joy. आमच्यासाठी ही नोकरी किंवा काम किंवा कर्तव्य नाही, आमचं हे जीवन आहे, हा आमचा आनंद आहे. A person will always be found where his delight is. ज्या माणसाचं जिथे आनंद आहे तिथे तो माणूस नेहमी सापडेल. Amen. Amen. If one is an alcoholic, एखादा माणूस जर दारू पितो you will not go searching for him in the church. तर दारुड्याला शोधायला तू चर्चला येशील का? You will always go searching in the bar. दारुड्याला शोधायला तू दारूच्या अड्ड्यावरच जाशील. If you want to search David, you have to go to the temple. ते दारुड्याचं झालं. दाविदाला शोधायला कुठे जाशील? मंदिरात. Praise God. It should be like that. दावीद कुठे भेटतो? मंदिरात. असंच असायला पाहिजे तुमचं आणि माझं. Amen. आमेन. You ask anybody where will David be found, they will say he'll be found in the temple. बघा तिथंच असणार. कोणालाही विचारा दावीद कुठे भेटतो? सगळे म्हणतील तिथं मंदिरामध्ये सारखा बसलेला असतो, तिथं भेटेल. Where is Jesus? येशू कुठे भेटतो? He must be in somebody's house preaching and ministering and praying. कुणाच्या तरी घरामध्ये जाऊन त्यांना सुवार्ता सांगत असेल, उपदेश करत असेल, त्यांच्यासाठी प्रार्थना करत असेल, त्यांच्या घरात तुम्हाला येशू भेटेल. That is his joy.
तो त्याचा आनंद आहे. This is my joy. हा माझा आनंद आहे. Coming and speaking to you, तुमच्याशी येऊन बोलणं, praying for you, तुमच्यासाठी प्रार्थना करणं. अबा, हालेलुया. seeking God. देवाला शोधणं. In my prayer room, I'm so happy माझ्या प्रार्थनेच्या खोलीत पण मी इतका खुश असतो ना. because Jesus is my joy. येशू माझा आनंद आहे. आमेन. It's not a duty. कर्तव्य नाहीये माझे. That is second mile. दुसरं मैल Abel चालणं. was a pioneer. Abel was a second mile walker. हाबेलानी सुरुवात करून दिली की सगळ्यांनी बघावे, दुसरं मैल मी चालतो आणि हे असं चालायचं असतं, माझं बघा आणि सगळ्यांनी करा. What is excellent sacrifice? चांगला यज्ञ म्हणजे काय? चांगलं काम करायचं. चांगलं काम. हालेलुया. देवासाठी चांगलं हे करायचं. देवासाठी करायचं तर एकदम मस्त. हृदयाने करायचं. हृदयाने करायचं. हसून करायचं. हृदयाने लावा माया, झाकील तो तुमची काया. Praise God. Amen. हसून करायचं, जॉईन हसून करायचं, करा, चांगलं करायचं. आनंदाने करा, चांगलं करा, अर्ध मर्तुकड करू नका. Amen. Amen. No ambition, no wrong thoughts. महत्वाकांक्षा आणि चुकीचे विचार. आता काय याच्यामधनं काय करायचं? मिळणार, त्याच्यामधनं काय मिळणार नाही, देवाला काय मिळणार तुला याच्यामधनं, काय देवाचं करायचंय? राज्य वाढणार का? तुला काय करायचं याच्यातनं? मला काय मिळणार आणि तुला काय मिळणार? देवाला काय मिळणार आहे ते बघ. God has given me देवाने मला दिलंय like a father वडिलाप्रमाणे or the son. किंवा मुलाप्रमाणे. He gets a promotion. He first runs to the father and tells the father. मुलाला समजा प्रमोशन मिळालं तर मुलगा पहिलं वडिलांकडे धावत जाऊन वडिलांना सांगतो की डॅडी मला प्रमोशन Or मिळालं. like a daughter किंवा मुलीसारखं. who is married off somewhere. समजा मुलीचं कुठेतरी लग्न झालेलं आहे, She will say, ती म्हणेल आईकडे जाऊ का मी आज? जाऊ का मी आईकडे आज? नवरा म्हणतो जा तुझं मग तो आज. म्हणतो जा जा जा. चांगलं जेवण बनवून जा. हालेलुया. She स्वयंपाक goes करून there. जा. मग ती जाते. And then mother, she shares महत्वाचा विषय, everything. महत्वाचा विषय, स्वयंपाक करून जा. मग ती जाते. हालेलुया. And then she tells her mother. आणि मग आईला सांगते. Her mother says, आई म्हणते कसं गेली तू, कसं हो ना. बसली, कसं उठती, कसं हसती, नवरा कसं आहे, हा, नवरा हा, हालेलुया. फुल हिस्ट्री शी विल आस्क. अख्खा इतिहास आई विचारते की काय केलं, कुठं गेली, कुठं बसली, कुठे जेवली, कुठे असली, काय केलं, And everything she will share. आणि सगळं सांगते. हे माझं साडी मी घेतलं, हे हो. माझं नवऱ्याने घेतलं, माझं हे म्हणजे असं आता झालं. A to Z सगळं, इथं गेलो होतो, तिथं गेलो होतो, साडी घेतली, हे घेतलं, ते घेतलं, तसं केलं, असं केलं, असं केलं. See, because कारण mother is a joy. आई तिचा आनंद आहे. For us, आपल्यासाठी God is a joy. देव आपला आनंद आहे. God is a joy. देव आपला आनंद आहे. Excellent spirit and excellent sacrifice and Hallelujah. excellent gifts. चांगला आत्मा, चांगलं अर्पण आणि चांगला यज्ञ आणि चांगलं दान देवाला द्या. So excellent sacrifice in Greeks means which exceeds. चांगला यज्ञ, चांगलं अर्पण ग्रीक भाषेमध्ये म्हणजे चांगलं, सगळ्यांच्याही पुढचं, सगळ्यांपेक्षा चांगलं. In other words, दुसऱ्या शब्दात, he gave more than Cain. त्याने कायनापेक्षाही जास्त दिलं. In other words, दुसऱ्या शब्दात, his quality was better than Cain's. हाबेलाच्या अर्पणाचा दर्जा कायनाच्या अर्पणाच्या दर्जापेक्षा, क्वालिटीपेक्षा चांगला निघाला. Again, परत his was the first fruit. त्याचं प्रथम फळ होतं. Cain's हाबेलाचं. was the leftover. कायनाचं उरलेलं होतं. Another thing, दुसरं, Abel gave first. हाबेलाने पहिलं जाऊन दिलं. Then Cain saw Abel and did it. कायनाने हाबेलाला देताना पाहिलं, मग कायनाला. Are you understanding? कळतं का? Abel said, हाबेल म्हटला, God has given me so much. देवानी मला इतकं दिलंय, Such a blessed life. इतकं आशीर्वादित जीवन दिलंय, Everything is so blessed. सगळं इतकं आशीर्वादित आहे. I have wonderful parents. आई बाप, माझे आई वडील इतके चांगले आहेत. Adam and Eve. आदाम आणि हव्वा They are not still dead. अजूनपर्यंत जिवंत आहेत, वारलेले नाही. It is God's gift to me. देवाचं दान आहे मला हे. I have got a good life. चांगलं जीवन आहे माझं. God made me a good shepherd. देवानी मला चांगला मेंढपाळ केलं, I got a good job. चांगली नोकरी दिली, I got a good ground. चांगली जमीन दिली. Because कारण wherever I take my sheep, जिथं कुठं माझ्या कळपाला मी नेतो, it's all green. सगळं हिरवगार कुरण असतं. And that's why म्हणून I want to give it to God. मला देवाला प्रथम द्यायचं. Cain said, काईन म्हटला, yes, हो, I've got a good ground, चांगली जमीन आहे माझी, but who labored? कोणी मेहनत केली पण. Yes, I've got a good seed, हो, चांगलं बीज होतं, but who sowed? कोणी पेरलं, उन्हात थांबून कोण केलं? कोणी उन्हात थांबून कष्ट केले. नांगराला हात कोणी लावलं? ना आले लुया, हा, मी केलं ते सगळं. मी केलं, आणि चिखलातून मी चालत चालत ते सगळं सो केलेलं आहे. मी पेरलंय ते सगळं चिखलात जाऊन. See, जर मी नाही केलं असतं काईन, तर काय झालं असतं? माझं फॅमिली काय खाणार? काय माझ्या परिवाराने खाल्लं असतं मग? See, I would have starved to death. नाही तर आमची उपासमार झाली असती. But my family will have good food this year. पण माझ्या परिवाराला यावर्षी चांगलं अन्न मिळणार. Abel said, हाबेल बोलला, out of the good spirit and excellent spirit, I want to give it to God. चांगल्या आत्म्यातनं आणि चांगल्या हृदयातनं
मला देवाला चांगला यज्ञ द्यायचा आहे. You know, once Jesus was seated at the temple treasury एकदा येशू ख्रिस्त मंदिराच्या खजिन्यापाशी बसला होता and he saw people casting money in the money box. आणि त्याने लोकांना दानपेटीमध्ये दान टाकताना पाहिलं. And he saw the rich people also giving. He saw the poor people also giving. त्याने श्रीमंतांना दान टाकताना पाहिलं, गरिबांनाही दान टाकताना पाहिलं. He saw a widow. आणि एक विधवा बाई येशूनी पाहिली. She opened a little bag and removed all the money and put it in the money box. तिने आपली छोटी पिशवी उघडली आणि त्यातनं सगळा पैसा काढला आणि दानपेटीत टाकला. Jesus called all his disciples. येशूनी काय केलं? आपल्या सगळ्या शिष्यांना बोलवलं की इकडे या. इकडे या, तिकडे कुठं बघता? अरे इथं बघा काय. तिथं काय बघत बसला इकडे? असं येशू कोणाला म्हटला? डिसायपल्स. हालेलुया. And then he said, आणि म्हणाला, verily I say unto you, खचित सांगतो, this poor widow, ही गरीब विधवा she has casted more than all of them which have cast. खचित सांगतो, या गरीब विधवेनं सर्वस्व टाकलंय. राजांनो, सर्वस्व टाकलेलं, या सगळ्यांपेक्षाही जास्त हिने टाकलंय. That is excellent sacrifice. त्याला म्हणतात चांगला यज्ञ. Amen. आमेन. Always remember नेहमी लक्षात ठेवा, what we were before. अगोदर आपण काय होतो? We were sinners, पापी होतो. washed then by the blood of Jesus, मग येशूच्या रक्तात आपण धुतले गेलो. made us worthy, येशूने आपल्याला आज लायक केलं. made us to stand in the society with lifted up heads. येतं ना लक्षात? येशूनी आज आपल्याला नालायक मधनं लायक केलं आणि समाजामध्ये इज्जतीत उभं केलं. Praise the Lord. Amen. Blessed us, आशीर्वादित केलं, blessed our name, नावं चांगली केली, healed us, आरोग्य दिलं, delivered us. सुटकाही दिली. He did it. येशूने केलं. Search in yourself for any merit, you will get zero. स्वतःमध्ये तपास की ह्यात मी काय केलं, मोठं शून्य सापडेल की मी तर काही केलेलंच नाही. Amen. आमेन. स्वर्गाचं पण दार उघडलं कसं? कसं? मी जोरात प्रेयर केलं म्हणून? नो. It's because of grace. कृपेनं उघडलं स्वर्गाचं दार. Because of grace. कृपेमुळे स्वर्गाचं द्वार उघडलं. Can we boast in our work? मग आपल्या कामांमध्ये, आपल्या Never. सेवेमध्ये आपण अभिमान बाळगू शकतो का? कधीच नाही, कधी बाळगू नये. The one who is forgiven the most should love the Lord most and give the most. अरे, ज्याला सगळ्यात जास्त क्षमा केलेली आहे त्यांनी तर सगळ्यात जास्त देवावर प्रेम केलं पाहिजे आणि देवाला सगळ्यात जास्त दिलं पाहिजे. Amen. कारण त्याला क्षमाही जास्त केली आहे. Like that sinner woman त्या पापी बाईप्रमाणे who stood weeping before Jesus. ती रडत येशू समोर उभी राहिली She anointed Jesus' feet आणि with ointment. येशूच्या पायाला तिनं सुगंधी तेलाने अभिषेक केलं. Jesus said, येशू बोलला, she loved me more हिनं माझ्यावर सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम केलंय because her sins were more. कारण हिची पाप जास्त होती. People say लोक म्हणतात her sins were more than the Pharisees' sins. तिचं पाप पुरुषांच्या पापांपेक्षा जास्त होतं. तुम्हाला कसं माहितीये? तुम्हाला काय माहिती? She confessed, that's why you came to know she is a big sinner. This fellow, if he had confessed, that would have been a bigger sinner. तिनं कबूल केलं, तिनं बोलून दाखवलं, म्हणून तुम्हाला समजलं की ही फार मोठी पापीण आहे. पुरुषांनी बोलून दाखवलं असतं तर कळलं असतं कदाचित हिच्यापेक्षा जास्त मोठे पापी हे आहेत. She was aware, he was not aware. तिला जागरूकता निर्माण झाली, ह्यांना नाही झाली. Abel went in further than Cain. हाबेल कायनापेक्षाही पुढे गेला. In performance also, in heart also. हृदयामध्ये पण नंबर 1, सादरीकरणामध्ये पण नंबर 1. हाबेल पहिला होता, कायनापेक्षाही पहिला. In cheerfulness. आनंदामध्ये पण पहिला. In the way he gave. ज्या रीतीनं त्याने दिलं त्यातही पहिला. When he gave. केव्हा दिलं त्यातही पहिला. How he gave. कसं दिलं त्यातही पहिला. How much he gave. किती दिलं त्यातही पहिला. हालेलुया. This is what God revealed to me. देवानी मला हे प्रगट केलं. If you sit before the Lord for hours together, God will reveal to you. तासोनतास प्रभू समोर He will. बसायला लागलात ना, प्रभू तुम्हालाही प्रगट करेल. का मला एकट्याला? सगळ्यांना प्रगट करेल. Let God become your joy. देव तुमचा आनंद बनवा. Every day he puts message after message in my heart. रोज माझ्या अंतःकरणात इतके संदेश देवबाप घालतो की त्याला सुमार I नाही. tell the Lord, मी प्रभूला म्हणतो, I have to live above 100 years, मला Lord. तर बाबा सेंचुरीज मारायला लावशील, नाही तर हे सगळे संदेश देऊन नाही होणार. I tell the Lord like मी that. प्रभूला असं म्हणतो. So God had respect to Abel. आणि देवानं हबेलाला मान दिला. Respect in Hebrew means God turned his face to Abel. मान दिला हिब्रू भाषेमध्ये. देवाने हबेलाचा मान केला म्हणजे देवाने हबेलाकडे
तोंड वळवले. Amen. Amen. What a great thing it वाह, is. काय छान, किती मोठी महान बाब God looking at me. की देवाने माझ्याकडे डोळे लावले. David says, He thinketh upon me. दावीद म्हणतो देव माझा विचार करतो. He looks at you. तो तुमच्याकडे पाहतो. That is greater. ते त्याच्यापेक्षाही मोठं झालं ना, की देव माझा विचार करतो. त्याच्यापेक्षाही मोठं वाक्य काय झालं, देव माझ्याकडे पाहतो. Amen. Amen. And what confidence then you have. आणि मग किती विश्वास प्राप्त होतो आपल्याला. You know everything will come to me. आणि तुम्हाला समजायला लागतं, कळायला लागतं की नाही मला सगळं मिळणार आहे. Because His eyes are constantly upon me. कारण त्याचे डोळे सारखे माझ्यावर आहेत. Be like Abel. हा बेलासारखी व्हा. God's eyes will be upon you देवाचे constantly. डोळे सारखे तुमच्यावर राहतील. In praising God also. देवाची स्तुती करण्यामध्ये सुद्धा. असं करू नका, हा नाचतो का बघू आधी, हे मी नाचतात नाचतो, का, मग मी ते नाचणार. नाचतात का, हे आले का, हे अरे कोणी गायला नाही गायला मला काय करायचंय. Amen. आमेन. अशा वृत्तीनं काय करायचं. See, we are not moved by them. लोकांद्वारे आपण चालू नये. We are moved by the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे चाला. Amen. Amen. I am happy. मी आनंदी आहे. And if you are happy, to express it out. आणि तुम्ही जर आनंदी आहात तर आतला आनंद बाहेरनं दाखवा सुद्धा. Don't keep it. ठेवताय कशाला आत? नाही, कुणी प्रेज द लॉर्ड म्हणत नाही, मी पण नाही म्हणणार, जाऊ दे. कशाला तुला आनंद तुला झाला. एवढं उमळते, तू करून टाक ना. तुझं इतकं असं भरभरून वाहतंय तर तू कर ना आनंद व्यक्त. Praise God. आमेन. Why? Others will, even if they are taken into straight into heaven also, they will not dance. बाकीचे काही असे आहेत की सरळ त्यांना स्वर्गामध्ये नेलं तरी त्यांना आनंद होणार नाही. Maybe in hell they may dance कदाचित because of fire, not Never the know. anointing. नरकात जाऊन नाचतील आगीपायी, अभिषेकापायी नाही, नरकात आगीपायी नाचतील. Who Some knows? will never be happy. तर असतात असे काही बिलिव्हर्स की सदा रडके, कधी Amen. खुशच नाही हा बाबा. Even if they buy motorbike, they will not be happy. म्हणजे गाडी घेतली लाखाची तरी ह्याला आनंद नाही. Some people are very happy. काही लोक फार आनंदी असतात. God has blessed me. खाता पिता जे मिळेल त्यात देवाने मला खूप आशीर्वादित ठेवलंय. मी ते बाईक घेऊन चर्चला जाणार. मी गाडी घेऊन चर्चला जाणार, माझी एवढी तरी लायकी होती का, Praise मला देवाने God. दे असं म्हणून काही विश्वासू लोक फार आनंदी असतात. Others, बाकीचे त्यांना तुम्ही प्लेन द्या तरी सुद्धा काय. ज्याला स्वतःच्या मालकीचं चार्टर्ड प्लेन दिलं तरी हा असा रडकाच येईल. Amen. आमेन. We'll continue next week. पुढच्या रविवारी सुरू ठेवू. I pray in a special way. मी खास रीतीनं प्रार्थना करतो. Open my people's eyes to this area of truth माझ्या लोकांचे डोळे सत्याच्या या भागाकडे असतो उघड and bless them, Lord. आणि त्यांना आशीर्वादित Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित. Let this word work miracles for them. हा शब्द, हा संदेश त्यांच्या जीवनात चमत्कार घडवून आणू. Revive them, Lord. त्यांना सजीव कर. Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित. Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे. Deliver them, त्यांना Lord. सुटका दे. Fulfill every desire of their heart. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा त्यांना पूर्ण करून दे. Father, देवा, every time we come to know your heart, दर वेळेला जेव्हा आम्हाला तुझं हृदय कळतं, we know how to come to you then. आम्हाला समजतं मग की देवाकडे कसं जायचं असतं. And we are blessed more and आणि more. आम्ही जास्त जास्त आशीर्वादित होतो. It's the revelation of your word that blesses us. तुझ्या वचनांचं प्रगटीकरण आम्हाला आशीर्वादित करतं. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, let today's word be a blessing for everyone. आजचं वचन सगळ्यांसाठी आशीर्वाद ठरू दे. Father, बाप्पा, we love you. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. We want to do the best for you. आम्हाला तुझ्यासाठी सर्वोत्तम ते करायचंय. Father, our hearts are for you. परमेश्वरा बाप्पा, आमचं हृदय तुझ्यासाठी आहे. I know our actions also will catch up with our words मला माहिती आहे and with our heart. मला माहिती आहे आमच्या हृदयाबरोबर आमची कृती पण दिवसेंदिवस चांगली होईल. Because we are getting the revelation of your word. आम्हाला तुझ्या वचनाचं प्रगटीकरण मिळत आहे. Bless everyone. सगळ्यांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Prepare their hearts. त्यांचं हृदय तयार कर. Let them have a giving heart. त्यांना देणारं हृदय दे. A voluntary gift. एक त्यांना स्वेच्छेनं देणारं हृदय दे. Prepare them in their hearts and त्यांची in their homes. हृदय तयार कर, घरं तयार कर, That we will all come की आम्ही सगळे येऊ. on that day of 13th anniversary of our church. आमच्या चर्चच्या 13व्या वाढदिवशी आम्ही सगळे चर्च मध्ये एकत्र येऊ And we will give voluntarily, आणि स्वेच्छेने तुला देऊ. freely, स्वेच्छेनं मोफत तुला देऊ. and we will give it with our whole heart, मोकळ्या हाताने, सडळ हाताने, हृदयापासून तुला देऊ. with a thanksgiving. आणि अंतःकरणामध्ये आभार प्रदर्शन घेऊ देऊ. And you said, आणि तू म्हणाला so shall your barns overflow. तशी तुझी कोठार समृद्धीनं भरती. I know people will be blessed. मला माहितीये माझे लोक त्या दिवशी आशीर्वादित होणार In आहेत. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागत आहे. Amen and amen. आमेन.